बांधकाम कामगारांचा जो प्रश्न आहे मी 3 वेळेला मांडलेला आहे, ही 4थ्या वेळेला मी मांडतोय। 8 महिने झाले त्याला नंबरच पडत नाही आणि जो बांधकाम कामगार आजारी आहे त्याला ऑपरेशन करावं लागतंय। 5 लाखाचं ऑपरेशन आहे, 7 लाख रुपयाचं ऑपरेशन आहे। अध्यक्ष महोदय, त्याच्यासाठी तातडीनं एखादा डिजिटल नंबर काढून त्याला ऑपरेशन करण्यासाठी दिलं पाहिजे का नाही? आणि तुम्ही कामगार मंत्री या ठिकाणी तुम्ही सूचना द्या की तो गरीब माणूस आहे, सगळ्यात शेवटचा घटक आहे, तो मजूर आहे आणि अशी ऑपरेशन जर मग त्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि त्याच्याकडे विकायसारखं काय आहे अध्यक्ष महोदय? ना शेती आहे, ना घर आहे, ना जमीन आहे, ना काय मालमत्ता आहे, त्याला जीवच द्यावा लागतोय, त्यानं दुसरं काय करणार? आणि आरोग्य खात्याचं सुद्धा की अमुकच रोग असला तर ऑपरेशन आहे, डावा डोळाच तुमचा त्या योजनेमध्ये बसतोय, उजव्या डोळ्याचा असेल तर योजनेतच नाही। अरे पूर्ण बॉडी, त्याला समजा हृदय असलं तर बसतंय, फुफ्फुस नाही, किडनी असतील तर बसते, कॅन्सर असेल तर नाही। पूर्ण बॉडीला त्याला आरोग्याची योजना द्यायची आहे, त्याच्या संपूर्ण शरीरासाठी ती योजना द्या। मंत्री महोदय, एक मिनिट। अध्यक्ष महोदय, सन्माननीय जानकर साहेब खूप चांगल्या सूचना देत आहेत, पण जानकर साहेब आपल्याला ज्या पद्धतीची सर्जरी पाहिजे त्या पद्धतीची सर्जरी माफ करण्यात येईल, काय अडचण नाही। जानकर साहेब, गोरे साहेबांचं अभिनंदन करा। अध्यक्ष महोदय, गोरे साहेबांचं अभिनंदन करा। नाही, निश्चितपणानं गोरे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि त्यांच्यावर माझी खूप श्रद्धा आहे।